आता प्रत्येक बायकाचं हेच काम चालू आहे उन्हाळ्यामध्ये, की पापड्या कुरड्या करून ठेवणं, परत डाळी वगैरे करून ठेवणं, जे काही आपलं वाळवण्याची कामं आहे ती सगळे वाळवून घेणं. का तर खूप कडाक्याचं ऊन आहे आणि उन्हाळ्यामध्येच ह्या सगळं छान असं वाळून निघते कडक. त्यामुळे सगळ्यांचं तेच कामं चालू आहेत. तर माझंसुद्धा तेच अंगणामध्ये सगळं वाळवून घातलं होतं. आणि मला एक प्रश्न पडला होता की भाजीला काय करावं. तर मग बाहेर बघितलं तर थोडी चिगळची मेथीची वांगे वगैरे निघाले, तर तेच मी काढून घेतले. आणि दिवस मग मावळ होता, ऊन पण सगळं गेलेलं. मग सगळं जे काय वाळत घातलेलं ते सगळं भरून घेतलं. तर आमचं पिल्लू आमच्याच मागच करत असते सारखं. त्यामुळं त्याला ठेवायचं समोर आणि सगळं करून घ्यायचं, म्हणजे लक्ष पण देता येते. काय खातं माती वगैरे, त्यामुळं मग थोडंसं लक्ष द्यायला लागतं. कुरड्या वगैरे तर माझ्या आधीच करून झाल्यात, पण आता फक्त डाळी करायच्या राहिल्यात. तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, त्यानंतर उडदाची डाळ वगैरे अशा काही डाळी करायच्या राहिल्यात. आणि इथं आमच्या इकडे खूपच जास्त ऊन आहे, तर आमच्या पिल्लूला रोज एक पेप्सी लागते. आणि आता वेद खातोय त्यामुळे तो काही गप्प बसत नाही, त्यालासुद्धा पाहिजे असते. तर त्याला पेप्सी दिली आणि मी माझं काम करत बसले, कारण तो पेप्सीच्या नादी लागतो. तोपर्यंत मी माझं काम पटकन आटपून घेते. आणि यावर्षीच्या थोड्याशा शेंगा ठेवलेल्या त्या वाळवून घेतल्या मी. खूप काही ठेवल्या नाहीत, ओल्याच विकून टाकल्यात आम्ही आणि थोड्याशा घरी खायला ठेवल्यात. त्यामुळे त्या वाळवून घेतल्या चांगल्या. आता कडक ऊन आहे तोपर्यंत सगळं छान असं वाळवून घेते, म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. थोड्याशा जर ओल्या राहिल्या तर त्याला लगेच जाळ्या वगैरे व्हायला बघताय. त्यामुळं कडक वाळवले आणि आता भरून ठेवणार आहे. सगळी पोती वगैरे नीट लावून ठेवली की वर्षभर नो टेन्शन, एकदम छान वापरता येते आणि कीड वगैरे काही लागत नाही त्याला. तुमची उन्हाळी कामं झाली का मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.